हे गणित पाहूयात आपण आता। एक पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरतो। नळ फक्त 3 तास चालला तर हौदाचा किती भाग रिकामा राहील? एक पाण्याचा हौद आहे, ते पूर्ण भरण्यासाठी 10 तास लागतात। हे हौद पूर्ण भरण्यासाठी 10 तास लागतात। फक्त 3 तास चालला जर नळ किती तास चालला? 3 तास चालला तर तो हौद किती रिकामा राहील असा प्रश्न आहे। मग आता किती रिकामा राहील यापेक्षा 3 तास नळ चालल्यानंतर रिकामा राहिला हे नंतर काढूया। फक्त 3 तास नळ चालू राहिल्यामुळे किती हौद भरला हे अगोदर काढूया। पहा गणित समजून घ्या, एकदम सोपं आहे। वर पाहता ते अवघड वाटते गणित। हौद किती हौद आहे? एक हौद आहे। खाली लिहूया आपण, एक हौद तास। एक हौद भरण्यासाठी किती तास लागले आपल्याला? पूर्ण हौद भरण्यासाठी पहा, पाण्याचा एक हौद नळाने 10 तासात भरतो पूर्ण भरतो। एक हौद 10 तासात पूर्ण भरतो, बरोबर आहे। नळ फक्त 3 तासच चालला। किती तास चालला नळ? 3 तासात। तर किती भरेल 3 तासात? नळ 3 तास चालला तर 3 तासात हौद किती भरेल ते बघून आता काय इथपर्यंत समजलं? आता पहा, 3 गुणिले 1 भागिले 10 बरोबर 3 एका 310 म्हणजे हौद 3 तासामध्ये 310 भाग हौदाचा होईल, बरोबर आहे। 3 तासात 310 भाग हौद भरेल। तीन तासात किती हौद भरेल? 310 भाग, म्हणजे 10 भागापैकी 3 भाग हौद भरेल। किती तासामध्ये? 3 तासात। पूर्ण भरण्यासाठी 10 तास लागतात। आता यानंतर त्यांनी विचारले आपल्याला किती भरेल, भरलेला विचारले का नाही? त्यांनी हौदाचा किती भाग रिकामा राहिला, हौदाचा किती भाग रिकामा राहिला हौदाचा किती भाग रिकामा राहिला। तर पहा, भरलेला भाग इथे आहे 310, रिकामा एक हौदच आहे। हौद किती आहे? एक हौद। किती हौद आहे तर? एक हौद। त्याचा आणि रिकामा भाग आणि भरलेला भाग 310। एक हौद आहे त्यापैकी 310 भाग भरला, म्हणजे 10 भागापैकी 3 भाग भरले। आता रिकामा किती राहील? वजाबाकी करायची। एका हौदातून 310 भाग काढून टाकायचा। 10 एक 10 आणि 10 तून 3 गेले वजाबाकी चिन्ह आहे। 10 एक 10, 10 तून 3 गेले 710। हे 710 काय आलं? हौद रिकामा आला। 710 हौद रिकामा आला, म्हणजेच हौदाचा 10 भागापैकी 7 भाग, ठीक आहे ना? 10 भागापैकी 7 भाग रिकामा, म्हणजे 710 भाग रिकामा राहिला। परत एकदा ओव्हरलूक पाहूया गणिताचा। एक पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरतो। पूर्ण हौद भरण्यासाठी 10 तास लागतात। फक्त नळ किती तास चालू होता? 3च तास चालू होता। तर मग हौदाचा किती भाग रिकामा राहिला असं विचारलं।
तर मग अगोदर किती भाग भरला हे काढावं लागेल. तर एक हौद, हौद आणि तास, हे तास 10 हौद तास. एक हौद किती तासात भरतो? 10 तासात भरतो. तर 3 तासात किती होईल? 3 तासात किती होईल? त्रिपा गुणाकार केला 3 गुणिले 1 भागिले 10. त्याचं उत्तर आलं 310. म्हणजे 3 भागापैकी 10 भाग हौद भरतो. म्हणजेच रिकामा आता किती आहे? तर मग एकच हौद, हौद किती आहे तेच हौद. मग त्या हौदातून 310 भाग भरलेला आहे. मग पहा 10 एक 10 आणि 10 तून जे वजाबाकी असल्यामुळे 3 वजा केली 7, 710. हौदाचा 710 भाग रिकामा राहिला आहे.